हाय गुड मॉर्निंग. आय होप सगळेजण खूप मजेत असतील. आम्ही पण मजेत आहे. आज मी घेऊन आले मुलांना मस्त पार्कला आणि हे पार्क आहे फ्री ऑफ कास्ट. असे भरपूर गव्हर्नमेंटने इथे लहान मुलांसाठी पार्क बांधलेले आहेत, कारण की इथे किड्स इज अ फर्स्ट प्रायोरिटी. आपण जे टॅक्स पे करतो त्या टॅक्समध्येच असे लायब्ररी असतात किंवा गार्डन्स असतात, छान छान मुलांना खेळण्यासाठी सोय असते किंवा जिम आउटसाईड काहीतरी इक्विपमेंट्स ठेवलेले असतात. असे बरेच काही सोयी असतात. जसं जसं व्हिडिओ बनवता येईल तसं तसं दाखवत जाईल तुम्हाला. सो आज बघूया की इथलं पब्लिक पार्क कसं आहे. बघणार पहिली गोष्ट तर स्वच्छता, अजिबात इथे घाण नाही आहे. त्यानंतर अमायरा झोका खेळत होती आणि तिथे ती एक चॅलेंज करत होती उडी मारायचं, आणि मला एवढं हसू आलं. मी म्हटलं ठीक आहे, चला यांच्यासोबत पण आज एन्जॉय करूया, एक सुट्टीचा दिवस म्हणून पण. त्यानंतर आमच्या कियाने हे मंकी बार कंप्लीट केलं होतं. तो आहे जस्ट 5 वर्षाचा, पण 5 वर्षात हे मंकी बार कंप्लीट करणं इज अ व्हेरी बिग गुड थिंग. आणि मग त्याला एवढा आनंद झाला. त्याच्यासोबत बघा माहिरा पण जम्प करते, कारण की ती त्याला खूप प्रोत्साहन करत होती. आणि फायनली त्याला लास्ट मोमेंटला थोडा अडकला होता, पण ऑफकोर्स बहीण ते बहीण असते, थोडीफार हेल्प केली आणि मग झालं कंप्लीट. आणि मग काय एक हॅपी डान्स तर बनत आहे. त्यानंतर आम्ही ठरवलं की जरा पुढे पण एक्सप्लोर करूया की काय जागा आहे इथे. जाता जाता तुम्हाला फक्त एवढंच सांगते की व्हिडिओ कुठून बघताय ते पुन्हा कमेंट करून नक्की सांगा, कारण की मला खूप आवडतं की तुम्ही व्हिडिओ कुठून बघितला हे बघायला. सो इथे जे पाणी दिसतंय ते पाणी ॲक्च्युली काय माहिती का, हे पाणी आहे ॲक्च्युली आजूबाजूच्या कम्युनिटीमध्ये जेव्हा पण पाऊस पडतो तेव्हा ते पाणी सगळं जमा होऊन खाली वाहत इथे जमा होतं. आणि इथेच पुढे एक लेक होता, त्या लेकच्या पाण्यामध्ये हे पाणी मिक्स होत होतं. पण स्टील मला हे बघून एवढं छान वाटलं. आजूबाजूला मच्छर वगैरे काहीही असं घाण नव्हती. त्यानंतर म्हटलं चला आता आपण वॉकला निघालोच आहे तर जरा पुढे पण जाऊन येऊया. इथे भरपूर लोक रनिंग वगैरे करत होते. आणि असं नाही की कोणी व्हिडिओमध्ये दिसत नाही म्हणजे गर्दी नाही आहे. मी मोस्टली ट्राय करते की कोणाला व्हिडिओमध्ये नकोच घ्यायला, आपली आपली फॅमिली असायला. नाही की ओळखीचं असेल तर वेगळी गोष्ट आहे. सो आता आम्ही जात होतो अंडर द पूल. हा ब्रिज आहे, इथे वरती रस्ता आहे आणि इथून जाताना एवढा आवाज करत करत गेले. मला व्हॉइस कवर करावा लागतोय म्हणून ते ऐकून असेल आलं, पण ते कॉपीराईटमुळे मला आज व्हॉइस कवर करावा लागतोय. सो असं बरंच लांबपर्यंत वॉक केल्यानंतर आम्ही पुन्हा रिटर्न पण जायचं आहे. म्हटलं गाईज एवढं चालणार तेवढंच रिटर्न पण चालावं लागेल. आणि मुलं पण आरामात मस्त चालत होते, कारण की आता ते काय एवढं स्ट्रॉलरवरती नाही राहत, कारण की ते वॉक करतात प्रॉपरली. आता आम्ही निघालो होतो घरी जायला परत. असा मस्तपैकी आम्ही छान दिवस घालवला होता. घरापासून सुद्धा खूप जवळ होतो. सो असे छान छान फॅमिली व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या या फॅमिली चॅनलला सबस्क्राईब करत जा. फक्त व्हिडिओ बघत नका जाऊ, तर सबस्क्राईब पण करत जा. चला लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. सी यू सून. सबस्क्राईब.